उन्हाळा सुरू झाला आहे आणि तोंडाला अजिबात चव नसते, काही खावंसं वाटत नाही, संध्याकाळचं तर जेवावंसुद्धा वाटत नाही. पण अशा या उन्हाळ्यामध्ये जर छान असं सुंदर, आंबट, गोड चवीला असं कैरीचं सार आणि भात, आहा! मस्त. तर असं हे कैरीचं सार, जे उन्हाळ्यात तुमच्या तोंडाला चव आणेल, शरीराला आरोग्यदायी आहे आणि करायला अतिशय सोपं आहे. तर आपल्या आजच्या या गप्पांमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळ्यासाठी खास कैरीचं सार. चला मग बघूया आपण कसं करायचं ते. तर असं मस्त टेम्प्टिंग कैरीचं सार नक्की करून बघा तुम्ही आणि छान वाटतं. जे कोणी डाएटवाले आहेत नुसतंसुद्धा पिऊ शकतात. कैऱ्या 2 तोतापुरी कैऱ्या असतील किंवा तुमच्याकडे जर कुठल्याही हापूसची कैरी असेल, कुठलीही कैरी तुम्ही घेऊ शकता. तर मी या घेतलेल्या होत्या. माझ्याकडे 2 होत्या. ते सालं काढून घ्यायची त्याची आणि मी सालांसुद्धा पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवली होती. उकडवून घेतल्या होत्या कैऱ्या छान आणि ही कैऱ्यांची जी सालं आहेत, तर तीसुद्धा पाण्यातनं काढल्यामुळे ते सुद्धा छान बलक त्याचा पूर्ण निघतो आणि करून बघा हे तुम्हीसुद्धा. आणि साधारण एक 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान कैऱ्या म्हणजे त्याचा बलक आपल्याला काढता येतो, छान शिजतात. आणि तुम्ही बघितलं असेल तर हे पाणी आणि आता कैऱ्यांचा जो बलक काढलेला आहे तो बलक असा मी एकत्र करते आणि त्याच्यामध्ये किंचित मीठ घालते. हा नॅचरल कलर आहे, मी कुठलाही कलर वगैरे घातलेला नाही आहे. थोड्याशा पिकलेल्या कैऱ्या होत्या त्या आणि किंचित मीठ घातलेलं आहे आणि आता हे मी हँड मिक्सीने थोडं एकजीव करून घेते, म्हणजे तो बलक आणि ते पाणी असं सगळं छान एकजीव होईल. आता कढईमध्ये हे सगळं पाणी आपण घेणार आहोत आणि मग याच्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते घालणार आहोत. जे कोणी डाएट करत असतील किंवा ज्यांना तडका नको आहे, तर त्यांना मी तुपाचा जो तडका देणार ते तुम्ही देऊ नका. नुसतं सूप तुम्ही पिऊ शकता हे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा मी गूळ घातलेला आहे. मीठ मी आधीच घातलेलं होतं. गूळ चवीप्रमाणे बघा कैरी किती आंबट आहे ते. ठेचा घातलेला आहे, ज्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची होती. ओला नारळ घातला आहे. ओला नारळ आम्हाला थोडंसं पिताना असं तोंडात आवडतो. जर नको असेल तर तुम्ही ते म्हणजे जेव्हा मिरची लसूण बारीक कराल तर तेव्हाच तुम्ही नारळसुद्धा बारीक वाटून घेऊ शकता. एकीकडे आपण तुपाची फोडणी करणार आहोत आणि मी थोडेसे खडे मसाले घेतले. 2 मिरी, 2 लवंगा, थोडंसं तमालपत्र आणि एक लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. बाकी जिरं, हिंग, आपली नेहमीची फोडणी आहे तुपाची. तर ही सुद्धा तुम्हाला जर स्किप करायची तुम्ही करू शकता, पण याने खूप छान चव येते आणि ती अगदी थोडी घालते मी. अगदी तुम्ही बघितलं असेल तर एक मोठा आपण पोहे खातो तो चमचा भरून मी तूप घातलेलं आहे आणि त्याने वास छान येतो, सुगंध येतो आणि तूप पोटात जातं आपल्या, जे आपल्याकडे वंगणाचं काम करतं आपल्या शरीरामध्ये. आणि हे थोडेसे खडे मसाले असे परतून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जिरं घालायचं, हिंग घालायचं छान त्याच्यामध्ये आणि एक लाल मिरची. लाल मिरची नको असेल तुम्हाला तर तुम्ही ती स्किप करू शकता. पण ही बेडगी मिरची आहे, ही काही तिखट नाही आहे, पण त्याने सुद्धा एक फ्लेवर छान येतो आणि ही आपण त्याच्यामध्ये घालायची की आपलं हे सूप तयार आहे. अतिशय पटकन होणारी रेसिपी आहे. भाताबरोबर खूप छान लागतं. नुसतंसुद्धा तुम्ही पिऊ शकता. तर उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव येण्यासाठी हे नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मात्र मला सांगा किंवा तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीनं कैरीचं सार बनवत असाल तर ते सुद्धा सांगा. नारळाच्या दुधात सुद्धा कैरीचं सार बनवलं जातं. ती रेसिपीसुद्धा तुम्हाला मी नक्की दाखवेन. काय मग कसं वाटलं हे छान चटपटीत तोंडाला छान चव आणणारं असं कैरीचं सार? नक्की करून बघा. कैऱ्या अजूनही बाजारात मिळतात. ताज्या कैरीचं छान आपण सार करतो तसं हे सार म्हणा किंवा तुम्ही सूप म्हणा. जर कोणी भात खात नसेल तर तुम्ही हे नुसतं सूप प्यायला सुद्धा तुम्हाला काही हरकत नाही आहे. गुळाचं प्रमाण फक्त तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि नक्की करून बघा आणि कसं वाटलं किंवा तुम्ही अजून कुठली वेगळी पद्धत जर करत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या गप्पा गोष्टी विथ शिल्पा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तर नक्की असाच छान एक गप्पांचा विषय घेऊन परत तुमच्याबरोबर नक्की येईन. सो धन्यवाद.